नमस्कार मंडळी, मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. तर आत्ताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी तिखट डाळ आणि भात बनवलेला आहे. तर आता मी आणि केतू डाळ भात खाऊन घेतो, कारण बरेच दिवस झाले आम्ही सोया राईस बनवत होतो दुपारच्या वेळी, परंतु आज जरा कंटाळा आला म्हणून म्हटलं आता मस्त तिखट डाळ आणि भात खाऊया. तर गरमागरम मस्त अशी डाळ तयार आहे आणि ते भात पण मी वाढून घेतलंय आणि सोबत आहे पापड. जस्ट मी आता पापड भाजला होता आणि थोडंसं लोणचं. वाव, मस्त अशी भूक लागली आहे मला. तर चला मंडळी, मी खाऊन घेते. बरं, फायनली काय सांगितलं, सूट शिवून घ्या. गिफ्ट मध्ये जे कपडे मिळाले होते त्याचा सूट शिवून घ्यायला सांगितलं, हो ना. तर त्याला असं वाटलं की चालेल, घरीच वापरण्यासाठी दिले, पण असं नाहीये. मी बोलली होती ना तुला, मला असं वाटते, मला वाटलंच होतं त्यांनी असं एवढं काहीतरी विचार करून दिला असेल. त्यांच्या फंक्शन म्हणजे फंक्शन आहे का आता परत? हा, आता बिल्डिंगचं बहुतेक तर इनॉग्रेशन आहे. आता जे झालं ते 25 वर्ष पूर्ण झाले, सिल्वर जुबलीचं होतं सेलिब्रेशन. आता बिल्डिंगचं आहे. आता शिवायला टाका, आता टेलर शोधा. 4-5 चांगले टेलर बघू ज्यांनी सूट बीट शिवला. तुला काय डिझाईन माहितीये का? विचारते की तुला. माझा इथे चहा उकळलेला आहे, गॅस बंद करते. पण काय तर डिझाईन बघू, वेगळा तरी दिसेल थोडा. चहा रेडी झालेला आहे माझा. चहा पिते. काय झालं, एक्झाम झाली, सगळे पेपर झाले ना, आता प्रिलियम संपली, बोर्ड एक्झाम व्हायची, अजून प्रिलियम झाले ना. पण आणि काय स्कूलवाल्यांनी काय सांगितलं, उद्या स्कूल आहे किंवा नाही? काय करणार तू, जाणार आहे? सॅटर्डेला सुट्टी असते ना. अच्छा, उद्या सॅटर्डेच आहे ना. हा, मग काय सुट्टीच असणार. की सॅटर्डेला सुट्टी आहे. Tomorrow is holiday. Tomorrow is regular day. आता इथे कोमट पाण्यामध्ये पाय बुडवलेत माझे, कारण आता मी इथे फूट मास्क लावणार आहे. मी एक्सफोलिएटिंग फूट मास्क मागवलाय. त्याच्याने ह्याच्यात 2 सॉक्स असतात, ते घालायचे 2 तास आणि मग त्याच्यानंतर 4-5-15 दिवसांनी मग असं जे डेड स्किन असते, जी एकदम खराब स्किन असते, ती ना अशी पील ऑफ होते स्वतःहून आणि मग नंतर तुम्हाला एकदम सॉफ्ट अशी स्किन भेटते पायामध्ये. मग हे आम्ही आज ट्राय करणार आहे, खरं वर्क करतं की नाही. ॲक्च्युली काय झालं आहे, माझ्या पायांना भेगा पडलेल्या आहेत आणि हिवाळा सुरू झाला की मला खूप त्रास होतो. मग यासाठी हे मागवलेलं आहे केतूने आणि बऱ्याच रील्समध्ये पण आम्ही बघितलेलं आहे. तर बघूया याचा परिणाम काय होतो आहे, माझ्यावरती होतो आहे की नाही, मला सूट होते की नाही, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आता हे लावणार आहे मी पायांना. आणि हे पार्सल काल आलं ना पिऊ, काल 8:30 वाजता आलेलं. होतं की नाही? चांगली आहे, म्हणजे त्यांना फाडायला वेळ नाही लागत. मास्क फर्स्ट टाइम यूज करतोय, बघूया. हे असे 2 सॉक्स मग इथे दिले, कसं वापरायचं. वाच बरं. फर्स्ट क्लेन्स, सोक करायचे पाण्यामध्ये, क्लीन करायचे, ड्राय करायचे आणि मग ते सॉक्स असे असणार पेअरमध्ये. मग त्याला कट करायचं आणि त्याच्यात फक्त पाय घालायचे आणि 2 तास बसायचे. ठीक आहे, बसायचं आहे, काम नाही करायचं आहे. अगं मग मला स्वयंपाकानंतरच करायला पाहिजे. बसायचे बोलले आहेत ना. हां, मग थांब बाई. असं नाही, मला स्वयंपाक करू दे. बसली मी आत्ता, तर मग कधी स्वयंपाक करेन. रात्रीच्या जेवणामध्ये आज आहे मेथीचे थेपले. भात तर दुपारीच बनवला होता, डाळ भात आहे दुपारचं. आता फक्त थेपले बनवायचे, कारण की तुला मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला, त्यामुळे म्हटलं आता चला थेपलेच करूया. तर चला पटपट थेपले करून घेते. फायनली इथे माझे मेथीचे थेपले झालेले आहेत. आता थोड्या वेळाने आम्ही जेवणार आहोत. तर इथे मी
5-10 मिनटं थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी हे पाय ठेवले होते म्हणजे स्वच्छ करायला. तर आता काढते आणि टॉवेलने पुसून घेते. रात्री मी खोलते. तर आता हे ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये 2 सॉक्स आहेत. हे बघ, आपल्याला ह्याच्यात ना हे हां. आहे ना, आता इथून आपल्याला टिअर करायचं आहे याला. ओके, कट करायचं आहे. हम्म. हातानेच करायचं आहे ना? हां. हां. म्हणजे असं तर लिहिलं तर असंच आहे. निघतंय ना? आई हां. गं, मला भीती वाटते. हां, मी पकडू का? ते बघ इथे आहे ती लाईन. नाही ते कात्रीने करूया का? हां आपण थांब कात्रीने करूया. आय होप येते का तिथे पण कट द्यायचा आहे कात्रीनेच? कदाचित कट. तर हे आम्ही कात्रीनेच कट केलं कारण नीट हाताने निघत नव्हतं. हे असं होतंय? बॉक्स आहे. आम्ही काढते आता. हां, निघते का बघ? नाही काढून कापलाय. हम्म. आता फक्त हे पायात घालायचं. उघडते. आता खाली ठेव पाय. थंड लागते. लागणार आतमध्ये असं जेली सारखं वाटते. ऍसिड हे आता असं काढायचं. होपफुली हेच करायचं. थोडं किंचित मला असं वाटतं की चरचरत आहे थोडंसं वाटतंय मला. इथे 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 चरचरते. ओ शिट, पायाला- तुला काय लागलं नव्हतं ना? नाही काही लागलं तर नव्हतं मला. खाली ठेवायचं पायाला. तर पृथ्वीला दुसरा कट करूया दिवेने. हम्म. आणि दुसऱ्या पायामध्ये पण घातलेले आहेत. ओ नो. हां. पॅक करायचं हम्म. आणि आता मग हे असे 2 तास जमिनीवरती ठेवायचं. असे झालेले आहेत माझे पाय. आता हे 2 तास ठेवायचं ना की तू? 2 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. 2 तास झालेले आहे आणि आता आपण हे सॉक्स काढूया. अजून ओला आहे पण घे तू पायाला, ओलं लागतं. सुकत नाही का ते? पण ते जास्त वेळ नाही ठेवायचं असतं. हां काय? जेवढं सांगितलं तेवढंच. आता काय मग मसाज करायचे? चांगलं चिकटलंय ग. फाडल्यात शेवटी याला. परत हे यूज नाही करायचं ना, फेकून द्यायचं होतं ना. खालून काढा इथून काढ. हां बापरे गुदमरल्या होत होतं. असं 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 कर. असं कर काय? मसाला हाताने पण करू शकतो. ओलसर वाटतंय त्याचा पाय म्हणजे. बघू दाम जरा. असं वाटत होतं मी गार पाण्यामध्ये पाय ठेवून बसली. थंड वाटत होतं जरा, म्हणून मी विचार करत होती तुला कधी होत आहे 2 तास. आता मला आधीच सकाळपासून सर्दीसारखं फील होते. तर त्या पायाला का थांब नाही पूर्ण झालं. आता ह्याचा रिझल्ट किती दिवसांनी दिसणार आहे? 4 दिवसात दिसेल, मग 3 दिवसात, किंवा मग पूर्ण रिझल्ट तर 15 दिवसात दिसेल. हां 15 दिवस लागतील. जसं जसं पील होईल तसं तसं दिसेल. ओके. हे बघा मम्मीचे पाय खूप भेगा आहेत. आता ते भेगा जाणार आहेत.
आता फक्त पाण्याने धुवून घे. साध्या पाण्याने ना. तर आत्ताच पायाचा मास्क काढला आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता मी किचनमध्ये आले, कारण मी दुपारी डाळ तांदूळ भिजत घातले होते डोशासाठी. तर आता ते मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे. ते तांदूळ, मेथ्या आणि डाळ भिजत घातलेली आहे. त्याचबरोबर इथे पोहे पण आहेत. पोहे पण भिजत घातले होते मी, कारण 7-8 तास झालेले आहेत. तर चला पटकन आता मला हे काम करायचं आहे. तर आता व्हिडिओचा मी इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.